मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अनैतिक संबंधातून प्रमोद वसंत जाधव या 32 वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने मानेवर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती। या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी धोंडीराम लक्ष्मण माने यास अटक केली आहे। प्रमोद जाधव हा तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये बैल चरण्यासाठी गेला होता। तो घरी परतला नाही म्हणून भाऊ प्रवीण जाधव आणि त्याचे मित्र त्याला शोधण्यासाठी शेतात गेले होते। त्यावेळी प्रमोद जाधव हा शेताच्या बांधावर पडलेला दिसला। प्रमोद याच्या मानेवर छातीवर कुऱ्हाडीने वर्मी वार करून त्याचा खून झाल्याचे दिसलं। या खुनाची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू केला। तपासामध्ये प्रमोद जाधव याचं गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली। त्या अनुषंगाने तपास सुरू केल्यानंतर प्रमोद जाधव हा एका महिलेबरोबर तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये बांधाखाली बसले होते। यावेळी महिलेचा चुलत दीर धोंडीराम माने याने त्या दोघांना एकत्र बसलेलं पाहून संशय घेऊन धोंडीराम माने यांनी फरशी कुऱ्हाडीने प्रमोद जाधव याच्या मानेवर छातीवर वर्मी घाव घालून खून केल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी धोंडीराम माने यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून केल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने आपलं अस्तित्व दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यातील नेत्यांनी आता आपली ताकद दाखवण्याचा इशारा दिलाय। यासाठी फोरममधील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची बंद खोलीमध्ये बैठक झाली आहे। भाजप जिल्ह्यात वाढवणारे नेते विरोधात जाण्याची शक्यता असल्याने विधानसभेला भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते। जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांनी दुष्काळी फोरम नावाने एक स्वतंत्र गट स्थापन केलाय। पूर्वी या गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळाली होती, मात्र या गटातील जवळपास सर्वच नेते गेल्या काही वर्षात भाजप शिवसेनेत गेले। यानंतर हा फोरम शांत होता, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या फोरमने आपली ताकद दाखवली। विरोधात काम करूनही भाजपने दुष्काळी फोरममधील या नेत्यांवर कारवाई केली नाही। विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजप सावध पावले टाकत असताना आता या फोरममधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख आणि अजितराव घोरपडे यांची बैठक पार पडली आहे। आता विधानसभा निवडणुकीत ही तीच भूमिका कायम ठेवण्यावर या बैठकीत नेत्यांची चर्चा झाली आहे। तासगाव तालुक्यात आज दुपारी आभाळ फाटल्याप्रमाणे 3 तास पावसाने थैमान घातले। या पावसामुळे अनेक ठिकाणी शेताच्या ताली फुटून ओढ्या नाल्यांना पूर आलाय, तर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले। गेले 4 ते 5 दिवस तासगाव शहरासह तालुक्याला मुसळधार पाऊस झोडपत आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून पावसामुळे पिके कुजून जात आहेत। दुपारी 12 वाजल्यापासून तासगाव तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, सावर्डे यांसह तालुक्यातील अन्य भागांना अति मुसळधार पावसाने झोडपून काढले। 3 तास पडलेल्या या पावसाने आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। या पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून गेल्याचं चित्र आहे। तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी हतबल झालाय। बुधवारी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने तासगाव तालुक्यातील 8हून अधिक पूल पाण्याखाली गेलेत। येरळा अग्रणी नदीसह अनेक ओढ्या नाल्यांना पूर आलाय। पुरामुळे तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेलेत। काही ठिकाणी रात्रभर कमी जास्त प्रमाणात पाणी होतं। प्रशासनाने सतर्कता घेत हे पूल तासगाव बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केलेत। सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात वैभवशाली वारसा आणि गौरवशाली परंपरा आहे। हा वारसा, ही परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केले आहे। मिरज येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंटवार, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, मुख्याधिकारी तृप्ती धोडविसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तंतुवाद्य देऊन राज्यपाल महोदयांचं स्वागत केले। राज्यपाल CP राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे। त्या दृष्टीने आराखडा तयार केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळवणं सोयीचं होईल। भौतिक विकासाबरोबर जनतेच्या आर्थिक विकासालाही चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले। जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरील लक्ष द्यावे असंही त्यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला। पालकमंत्री डॉ. खाडे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नरत असल्याचंही त्यांनी सांगितलं। महापालिकेने वसंतदादा शेतकरी बँकेला 356 कोटी 22 लाख रुपयांची पाठवलेली नोटीस अर्धवट माहितीचे आधारे असून ही चुकीची नोटीस असल्याचं उत्तर
वसंतदादा बँकेने महापालिकेला दिले। बँकेला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी चुकीची आणि खोटी नोटीस दिली आहे। महापालिकेच्या 33 कोटींच्या ठेवी आहेत, पण प्राधान्यक्रमानुसारच रक्कम वर्ग केली जाते, त्यामुळे महापालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर असून ती परत घ्यावी असं बँकेच्या वतीने महापालिकेला सांगण्यात आले। महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी 6 सप्टेंबरला वसंतदादा शेतकरी बँकेला नोटीस पाठवली होती। त्यामध्ये बँकेने व्याजासह 356,20,99,000 रुपयांची मागणी केली होती। त्यावर वसंतदादा बँकेचे अवसायक मंगेश सुरवसे यांनी बँकेचे वकील भास्कर शिंदे यांच्यामार्फत 19 सप्टेंबरला कायदेशीर उत्तर दिले। अवसायन प्रक्रियेतील प्राधान्यक्रम सोडून कसल्याही रकमेची मागणी करता येत नाही। उपलब्ध निधीनुसार बँकेकडून 2,50,000 पर्यंतच्या ठेवीचं वाटप सुरू आहे। यासाठी महापालिकेने अर्ज केला आहे। या अर्जातही उपलब्ध निधीनुसार बँक देईल ती रक्कम मान्य असल्याचं महापालिकेने म्हटलंय। त्यामुळे 356 कोटी रुपये मागणीची नोटीस महापालिकेने बिनशर्त मागे घ्यावी असं बँकेच्या नोटिसीत म्हटलंय। शिवाय नोटिसीचा 15,000चा खर्च महापालिकेवर राहील असं बँकेने महापालिकेला दिलेल्या उत्तराच्या नोटिसीत म्हटलंय। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलन्सवर बचत खाती काढण्यात येत आहेत। गेल्या 2.5 महिन्यात तब्बल 1,32,000 नवीन खाते उघडली असून त्यामध्ये तब्बल 40 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे। बचत गटांच्या माध्यमातून यापूर्वीच बहुतांशी महिलांचं खाते बँकेत असल्याचंही त्यांनी सांगितलं। जिल्हा मध्यवर्ती बँक केंद्र आणि राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे। शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकातील लाभार्थींना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल यासाठी बँक नेहमी प्रयत्नशील असते। शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बचत खाते असणं अनिवार्य आहे। शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत। नवीन खाती उघडताना किमान शिल्लक ठेवावी लागते। मात्र आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची झिरो बॅलन्सवर खाती उघडली जात आहेत। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बँकेने झिरो बॅलन्सवर खातं उघडण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 1,32,000 नवीन खाती उघडली आहेत। या खात्यामध्ये 40 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे। गणपती पंचायतन संस्थान पुरस्कृत महिला व मुलींसाठी येत्या 26 व 27 सप्टेंबर रोजी मर्दानी खेळांचं शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, प्रशिक्षक सौ ज्योती सूर्यवंशी यांनी दिलेली आहे। ते म्हणाले की संस्थानतर्फे येत्या काही महिन्यात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत। महिला व मुलींच्या सक्षमीकरणाकरिता शिबिराच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकले जाते। गणपती मंदिरातील हेरंब कार्यालयात शनिवारी व रविवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत मर्दानी खेळांचं शिबिर होणार आहे। महिला आणि मुलींना या शिबिराचा लाभ घ्यावा। कोणत्याही व्यावसायिक हेतू न ठेवता संस्थांनी उपक्रमांसाठी पाऊल टाकलं आहे। शिबिरातील प्रतिसाद पाहून कायमस्वरूपी असे वर्ग या ठिकाणी भरवले जातील। शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय। कायमस्वरूपी शनिवारी व रविवारी हेरंब कार्यालयातच मर्दानी खेळांचे वर्ग होणार आहेत। तसेच यंदा नवरात्रोत्सवानिमित्त संस्थांतर्फे गरबा नृत्य कार्यक्रमाचं आयोजन केले। त्याचं उद्घाटन 3 ऑक्टोबरला होणार असून तिथून पुढे दररोज रात्री 7 ते 10 या वेळेत गरबा रंगणार असल्याचंही जयदीप अभ्यंकर यांनी सांगितलं। सांगलीतील शामरावनगर मार्गावरील म्हसोबा मंदिर समोर काही दिवसांपूर्वी ड्रेनेजची पाईप बसवली होती। त्यानंतर ड्रेनेज विभागाने भली मोठी गटारं अशी अर्धवट उघड्यावर सोडून नागरिकांसाठी धोका निर्माण केलाय। सदर गटारीभोवती कोणता दिशादर्शक फलक लावलेला नाही। गटारीवर झाकण सुद्धा बसवलं नाही। भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या ड्रेनेज विभागाने तातडीने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करून स्वखर्चाने दुरुस्ती करून घेऊ असा इशारा नागरिक जागृती मंचचे मनोज भिसे यांनी दिलाय। शामरावनगर रोडवर काही दिवसांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईनचं काम करण्यात आलं होतं। त्यानंतर या ठिकाणी अर्धवट भली मोठी गटार अर्ध्यावर उघड्यावर सोडून दिली आहे। याबाबत बोलताना मनोज भिसे म्हणाले, उद्या जर मोठी घटना घडली तर याला जबाबदार महापालिकेचा ड्रेनेज विभाग असेल आणि ते अधिकारीच असतील। नागरिकांचा या धोकादायक गटारीमध्ये बळी गेल्यावर महापालिका ड्रेनेज विभाग जागा होणार का असा सवालही त्यांनी केलाय। असं उघड्यावर गटारीवर झाकण न बसवण्याचं कारण काय? सदर मार्गावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची ये-जा असते, तरी याची काळजी महापालिकेने का घेतली नाही? असं उघड्यावरती गटारीला झाकण का बसवलं नाही? सदर गटारीवरती लवकरात लवकर झाकण बसवावे, अन्यथा लोकहित मंच सांगलीच्या वतीने ते स्वखर्चाने बसवण्यात येईल असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे।